इस्रायलकडून सलग दुसऱ्या दिवशी इराणवर तुफान हवाई हल्ले. हल्ल्यामध्ये 78 जणांचा मृत्यू, 350हून अधिक जण जखमी. इराणचं इस्रायलला चोख प्रत्युत्तर. इस्रायल आणि इराण युद्धाच्या भडक्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर महागण्याची शक्यता. कच्च्या तेलाच्या दरात एका दिवसात तब्बल 10% वाढ. दोन्ही इंजिनात पुरेसा इंधन पुरवठा न झाल्यामुळे विमान दुर्घटना झाल्याची माहिती. ब्लॅक बॉक्समधून उलगडणार आणखी रहस्य. राज्यामध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट. तर काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ. मुख्यमंत्री फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतरही बच्चू कडू यांच्या उपोषणावर तोडगा नाहीच. कडूंच्या उपोषणाचा आज 7वा दिवस. उदय सामंत आज कडूंना भेटणार. राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढला. राज्यात कोरोनाच्या 102 रुग्णांची नोंद. कोरोनामुळे राज्यात 4घांचा मृत्यू. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये बैठक सुरू. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विक्रोळी रेल्वे उड्डाण पूल आजपासून सेवेत. दुपारी 4 वाजता पूल वाहतुकीसाठी खुला होणार. वाहतूक कोंडीतून सुटका. प्रवास वेळेमध्ये बचत होण्याची शक्यता.